तर नमस्कार मित्रांनो, ओडगावाकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, दरवेळेस जसं मी गावी येताना भाडं वगैरे घेऊन येतो कोणाचं नाही कोणाचं तरी, तर ह्यावेळेस आम्ही घरातलंच आम्ही निघालो आहे. माझा नाना, माझा छोटा भाऊ आदिनाथ भोऱ्या आणि आमचा छोटा आदी. तर आम्ही घराचं काम काढलं आहे. म्हणजे घराचं काम म्हणजे पडवी आणि चूल वगैरे बनवायची, त्यासाठी निघालो आहे गावच्या दिशेने. आणि मित्रांनो, दरवेळेस मी रात्रीचा प्रवास दाखवतो, तसंच यावेळेस आत्ता मी महाबळेश्वरमध्ये आणि इथून आंबेनळी घाटातला मी प्रवास दाखवणार आहे आणि आपल्या रस्त्याचा प्रवास काय थोडाफार दाखवेल. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि येऊन पोचलो महाबळेश्वरमध्ये. तर महाबळेश्वरमध्ये ना मित्रांनो, आत्ता जवळपास एक 15 ते 20 सेल्सिअस तापमान आहे. म्हणजे एवढी थंडी आहे महाबळेश्वरमध्ये. आणि इतर ठिकाणी बघाल तर आत्ता सध्या 30, 35, 40 म्हणजे रात्रीच्या वेळेस भरपूर उन्हाचा पारा असतो, त्यामुळे भरपूर गरमी होते. आणि महाबळेश्वरमध्ये तर जबरदस्त थंडी पडली आहे. तर मित्रांनो, आता आंबेनळी घाटातला प्रवास तुम्हाला दाखवणार आहे, आपल्या गावचा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपली इकडं पाहू शकतो, इकडं आपण गाडी पार्क केली आहे. आणि दरवेळेस आपण इथं चहा मॅगी वगैरे खातो. आता चहा मॅगी खायला आता सोबत कोण नाही आहे, आधी आहे त्याने खाल्ली आहे मॅगी. आणि इकडं आपलं ST स्टँड महाबळेश्वरचं. गाडीवरती मित्रांनो धुकं बघू शकता तुम्ही. तर याच्यावरून अंदाज लावू शकता तुम्ही किती थंडी पडली आहे. तर ही आपली गाडी नाही आहे, ही कोणाची तरी परमिटची गाडी आहे. आणि आपली गाडी इकडे आहे. आणि इकडे बघू शकता आपला नाना बसलाय पुढं. इकडं भोऱ्या, इकडं आदी. मित्रांनो, आंबेनळी घाटाला सुरुवात झाली आहे. म्हणजे जिथे महाडची एक नाका होता तिथूनच खरी सुरुवात होते. आणि आता मेटतळा सोडल्याच्या नंतर हा आंबेनळी घाट चालू होतो. आणि इथूनच अफजल खानाचं सैन्य, म्हणजे ह्याच टर्नावरतून अफजल खानाचं सैन्य प्रतापगडच्या दिशेने गेलं होतं. ह्याला रडतोंडी घाट म्हणतात. जो ह्या बाजूला ज्या लाईटा दिसत आहेत तर तो वाडा वगैरे, वाडा समोर तर काय आता दिसत नाही, तो प्रतापगड आहे. आणि हा जो आहे तो आंबेनळी घाट आहे. म्हणजे इथून खाली जर रस्ता चुकला की डायरेक्ट 1,500 ते 2,000 फूट दरीमध्येच आपलं कार्यक्रम होणार. तर जेवढा हा घाट दिसायला चांगला आहे दिवसा डावळ्या, तेवढाच हा रात्रीचा खतरनाक एकदम हा आंबेनळी घाट आहे. मित्रांनो, आपण आता जावळीमध्ये आलोय. जावळी फाटा गेला मागे आणि आता येईल वाडा उमरोशी, म्हणजे प्रतापगडचा पायथा. बाजूला आहे ती कोयना नदी आहे. आणि पुढे गेल्याच्या नंतर पार, जिथं शिवाजी महाराजांनी त्या काळात शिवकालीन जो पूल आहे तर तो पार या गावामध्ये. तर इथून लेफ्टला गेलं की प्रतापगड. आणि इथून बघा रायगड हद्द चालू होते. इकडे लिहिलेले रायगड हद्द चालू झाले. म्हणजे सातारा जिल्हा संपला, आता रायगड जिल्हा चालू आला. म्हणजे कोकणाला जोडणारा हा आंबेनळी घाट इथून मेन खरा चालू होतो. एकदम भयानक आणि एकदम खतरनाक असा आंबेनळी घाट आहे. मित्रांनो, हाच तो आंबेनळी घाट. आणि याच पॉईंटवरतून म्हणजे दाबेल टोक आणि बावळे टोकाच्या मधी
म्हणजे हा बघा, हा जे उजव्या हाताला दिसतंय इथं खाली जवळपास 1,500 ते 2,000 फूट दरी आहे खाली. आणि हा बघा, हाच तो पॉइंट आहे. हे बघ, इथून एक तर इथून तरी गेली असावी गाडी. आता हे बघ, ते दिसलं का बॅरिकेड खाली गेलंय, पडले खाली. व ह्याच्यावरनं चढली ती गाडी, ह्याच्यावरनं चढली. म्हणजे इकडनं ती गाडी स्पीड आली असणार कदाचित. आता त्यांनाच माहिती काय नेमकं झालं त्या रात्री, नाही का. इकडनं स्पीड आली असणार किंवा त्याला तो अंदाज चुकला असणार त्याचा टर्नचा. त्या डायरेक्ट उडाली खाली. आणि दुर्दैवी अंत झाला 8 जणांचा. हाच तो घाट आंबेनळीचा. या बाजूला काही ठिकाणी डिवायडर पण नाही आहेत, हे बघू शकता. इकडं काही ठिकाणी डिवायडर आहेत. तर डिवायडर असती तर गाडी कदाचित वाचली असती. बॅटरी लावून बसलेत. तर इकडं बघू शकता आमचा नाना, ज्ञानोबा नाना, तो आलेला आहे इकडं. आणि आम्ही पोचलोय कुंभळवणे फाट्यावरती सध्या. इकडे बघू शकता कुत्री भुकतायत. नाना का हो? ससा बोऱ्या, तो बघ ससा गेला र गेला. बऱ्याच दिवसानंतर दिसला मला काहीतरी. इकडं दिसतोय का कुठं? तिकडं वर येतोय पात्याऱ्याचा आवाज. हा ना राव, मला डोळं दिसलं होतं त्याचं. हा बघ, शिट रे शिट, व्हिडिओ परत ब्लर झाला. ज्या आईला शिट. नाही, आंब पडलेत बघ बऱ्या. आंब बघ कसलं पडलेत. नको, सकाळी आता भाऊ पवार येतील ना इकडनं. भाऊ पवार सकाळी येतात आंबा वेचायला. नॉनस्टॉप महाबळेश्वर मध्ये तरी आम्ही 20 मिनिटं थांबलोय ना नाना. बोल तुला उशीर होईल म्हणून आम्ही इकडं महाबळेश्वर मध्ये टाइमपास सीएनजी भरायला गेलो नसतो ना, अजून अर्धा तास पहिला लागतो. किती टाइम लागतो ते एसटीने सीएनजी भरायला. हा, टाक्या मोठ्या असतात ना त्यांच्या. माणसाला सर्व उतरवतात. आता उन्हाळा म्हणून ठीक आहे, पहिली पावसात कसं त्या तिकडे भरायचं ते घेऊ नका. तेच ना, बसा आपलं शांत आहे की नाही. हा, त्याच्या म्हणा गावभरच्या मीटिंग घ्यायचं काय एक नाही कामाची. लावले पण बघ कशी. त्या संतोषची आहे, संतोषची गाडी. डंगराची नाही, पाटलांच्या नातवाची. दसऱ्यापर्यंत मंदिर होईल वाटतं या बहुतेक, नाही काय माहिती, आता काम बंद आहे वाटतं. उद्या जाऊ सावरण्याकडे दुपारनंतर आंबे जमा करा. नानू घरात गेलं तर लय भेटतील. नाही झाड चढायचं कधी वरती. हिला आंबे जमा करायला चाललीस का काय? नाही असंच बोललो, एकटं जाण्यापेक्षा कोण नाही सोबतीला आपलं बोलायचं भेटतं आहे की नाही. आता पोलात थांबायला लागलं असं तर हे होतं ना रे अवघड. कोंबडा वरडायला पण लागला. कोंबडा हरवायला लागला का. खाली घेऊया खात्रात कुठं. तर फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलोय. इकडे पाहू शकता आपलं मंदिर. इकडं गुरं वगैरे बसलेत आणि इकडे चाललेत आता घराच्या दिशेने सगळेजण.
इकडे बघू शकता भोऱ्या. ससा 2 वेळा आपल्या आडवा आला काय. तू तिथं स्टॉप घ्यायलाच नव्हता पावला तुझं डायरेक्ट अरे पण त्या पुढचा तरी तो माझे व्हिडिओ ब्लर झाले ना येड्या. आडवा गेला दादा काढून क्रॉस झाला तुला डायरेक्ट. तू जर मध्ये असं असतानाच असतात हा. सरळ पळाला असता फोकस वरती. आता व्हिडिओ तरी आले का नाही काय माहिती नीट. बघा हे बघा ही बघा ही बघ वाघ बिबट्या बघतोय बिबट्या वाकून. बिबट्या बिबट्या अरे वाह, मुद्दाम